महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक पॅटर्न दिसतोय। एकामागून एक नेते वादात सापडत आहेत। राजीनाम्यांची मालिकाच लागली आहे आणि त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसची आणखी एक विकेट पडली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असलेल्या रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला। तो का कसा हे वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण आता कुठलंही चॅनल लावा की मोबाईल तुम्हाला चाकणकरच दिसतील। पण मुद्दा असा आहे की मागच्या वर्षातला राष्ट्रवादी काँग्रेसचा अगदी ग्राफ बघितला तर राष्ट्रवादीमधील जे नेते अगदी ग्रीप पॉइंटवर असतात तेच अडचणीत येत आहेत आणि त्यांनाच थेट राजीनामा द्यावा लागतोय। बरं, यात सत्तेतल्या इतर दोन पक्षांचे आमदार खासदार कुठेच दिसत नाही, तेही वादात सापडतात, पण अजूनही राजीनामा कुणीही दिला नाही। मग राष्ट्रवादीवरच ही वेळ का येते? हा फक्त एक राजीनामा आहे का, की यामागे मोठं राजकीय गणित, दबाव आणि भविष्यातील परिणाम लपलेले आहेत? वादात अडकलेल्या चाकणकरांचा राजकीय इतिहास काय अधोरेखित करतो, या सगळ्यावर भाष्य करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही घडतंय ते फक्त एखाद्या व्यक्तीपुरतं मर्यादित नाही, तर एक मोठा पॅटर्न होताना दिसतोय आणि हा पॅटर्न समजून घेणं खूप गरजेचं आहे। कारण इथे फक्त रुपाली चाकणकर यांचा राजीनामा महत्त्वाचा नाही, तर त्या राजीनाम्यामागे दिसणारी राजकीय दिशा महत्त्वाची आहे। रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। आता हा एक इस्टॅब्लिश्ड फॅक्ट आहे, पण त्यांनी राजीनामा का दिला यावर सध्या चर्चा करणं महत्त्वाचं नाही, कारण तो भाग लोकांनी पाहिलाच आहे। इथे महत्त्वाचं आहे ते म्हणजे हा राजीनामा एका मोठ्या पॅटर्नमध्ये कसा बसतो। जर आपण मागच्या काही महिन्यांकडे पाहिलं तर एक गोष्ट आपल्याला स्पष्ट दिसते की राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे नेते सध्या सर्वाधिक ॲक्टिव्ह आहेत, व्हिजिबल आहेत, जे माध्यमांमध्ये कायम दिसतात, तेच अडचणीत येताना दिसत आहेत। धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे आणि आता रुपाली चाकणकर, ही सगळी नावं एकाच रेषेत उभी राहतात आणि इथंच खरा प्रश्न निर्माण होतो। ही केवळ योगायोगाची साखळी आहे का, की यामागे काहीतरी सिस्टमॅटिक घडतंय? कारण इतर पक्षांचे नेतेही वादात सापडतात, आरोप होतात, पण त्यांना लगेच राजीनामा द्यावा लागतो असं क्वचितच दिसतं। पण राष्ट्रवादीच्या बाबतीत मात्र निर्णय पटकन घेतले जातात। याचं पहिलं उत्तर आपल्याला सत्तेच्या समीकरणात सापडतं। महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रमुख पक्ष नाही, तर भागीदार आहे। त्यामुळे सरकारची प्रतिमा टिकवण्यासाठी त्यांच्यावर जास्त जबाबदारी येते। म्हणजेच वाद झाला की स्पष्टीकरण देण्यापेक्षा ॲक्शन घेणं महत्त्वाचं ठरतं आणि ती ॲक्शन म्हणजे थेट राजीनामा। पण इथेच दुसरा अँगलही उभा राहतो। ही ॲक्शन नैतिकतेतून येते की राजकीय दबावातून? कारण जर आपण रुपाली चाकणकर यांच्या प्रवासाकडे पाहिलं तर त्यांचा राजीनामा हा अचानक घडलेला प्रकार नाही, हे आपल्याला लक्षात येतं। त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत वाद आणि आक्रमक भूमिका हा कायमचा भाग राहिलेला दिसतो। रुपाली चाकणकर ह्या मूळच्या दौंडच्या, सामाजिक कामातून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली। बचत गट, महिला सक्षमीकरण, स्थानिक पातळीवरील काम यामुळे त्यांना राजकारणात स्थान मिळालं। 2007 पासून त्यांनी महिलांसाठी काम केलं, स्वच्छंदी भरारीसारखी अभियानं राबवली। त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवत खडकवासला मतदारसंघाची जबाबदारी दिली। पुणे शहर महिला अध्यक्ष, त्यानंतर महिला प्रदेशाध्यक्ष आणि शेवटी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत त्यांचा प्रवास पोहोचला। म्हणजेच ग्रासरूट्स पासून राज्य पातळीपर्यंतचा हा प्रवास होता। पण या प्रवासात काही वादही कायम सोबत राहिले। विरोधकांवर त्यांनी केलेली आक्रमक टीका, चित्रा वाघ यांच्यासोबतचा वाद, प्रवीण दरेकर यांना दिलेला इशारा, अमृता फडणवीस यांच्यावरील बोचरी प्रतिक्रिया, यामुळे पक्षासाठी त्या एक आक्रमक चेहरा बनल्या। पण त्याच वेळी त्या कायम चर्चेत राहिल्या। फलटण प्रकरणात घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्यावर मोठी टीका झाली। महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून अपेक्षा वेगळी होती, पण त्यांच्या विधानावरून प्रश्नचिन्ह निर्माण झालं। आणि जेव्हा अलीकडचं प्रकरण आता समोर आलं तेव्हा लोकांनी ते वेगळं पाहिलं नाही, तर त्यांच्या आधीच्या वादांशी जोडून पाहिलं। म्हणजेच हा फक्त एक राजीनामा नाही, तर त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाचा एक परिणाम आहे। आता इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो, याचे पुढे परिणाम काय होणार? कारण जर हा पॅटर्न असा सुरू राहिला तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय पोकळी निर्माण होऊ शकते। एकतर अजित पवार यांचं अकाली निधन झालंय, त्यानंतरही एक मुद्दा म्हणजे जे नेते पक्षाचा चेहरा आहेत तेच वारंवार अडचणीत येत आहेत।
दुसरीकडे महायुतीतील त्यांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे, कारण सतत वादात असलेल्या पक्षाचं डिसिजन मेकिंगमध्ये तितकं वजन राहत नाही. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जनतेचं परसेप्शन. जर जनतेमध्ये अशी भावना तयार झाली की राष्ट्रवादी म्हणजे वाद आणि राजीनामे, तर त्यांचा थेट परिणाम आगामी निवडणुकीवर होऊ शकतो. म्हणजेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा हा एक शेवट नाही, तर कदाचित एका मोठ्या राजकीय बदलाची सुरुवात आहे. आता पाहायचं हे आहे की हा पॅटर्न इथेच थांबतो का, की अजून काही मोठी नावं याला जोडली जाणार आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यातून सावरते का, की हा सिलसिला त्यांच्या राजकारणालाच मोठा धक्का देणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.